द्यावे माझा नातारी कुस्ती करी आज येणारी ती उतरला माझा समर्थ आणि हरीचा हरिमाने समर्थाचा आपली कृपा असल्या शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की ऐसे धूर्तपालाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असते त्या नागराच्या त्या पिशाचे थोतांना गावी वाजवले त्याचा पहिले काढीला दंड लोका सावध करावे ऐसे जरी आपण केले तरी लोक उभे होतील पुढे पाटलाच्या कर्तव्य पुढे भाव अवसर करण्याचे मैदा साधूचे वेशभूषी वेडावाकडे कुत्या करती माया मागुणे म्हणून विचारा सोन्या कसं लावल्या वेळा न करे सोड्याकडा तुकारामाचा शांतपणा करून आला उसना ज्ञानेश तेव्हा साधूकडला जेव्हा वेळा बोलला परीक्षेला करुणाला असता आणि मानव देऊ नये झालं परीक्षा द्यायची आजोबन करूसाठी मोडी घेऊनसाठी मंदिरात वाचले हरीनं काही बोलला त्यांनी प्रश्न केला अरे या विषया उसाला खातोस का तू सांगली जरी उसं खाण्याची इच्छा असेल तुलासाठी तरी एक आमची आई तू मान्य करी आम्ही उसाचे करून राहतो तुझ्या आईच्या अंगावर त्याचे वर्ण उठले झाले तरीचे वेगळे मानू तुला पैसे भागच्या नाही केले महाराज काही बोलले लेकराचे बालिश आले मलिना आणि सुज्ञगर मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्यालासा तर उसाचा तो काढणारा मंदिरी जे होते तर पडू लागले बरोबर भास्कर तेवढ्या जवळच भास्कर म्हणे पोराशी नका मारू समर्थाशी यावसाना आज विषयी काही बरे नव्हे तुमचा पाटील पुरात जन्म झाला आहे सत्य तुमच्या सावे दयाभूत अंतकरणाने नाविषय हे माझा असून तुम्हाशी जरी न वाटेल मानाची तरी जिल्ह्याने लेखण्याची द्यावे सोडून हे घर अरे शिवकाशी करे ते चाल करते वाघावरील उडीचं बंधून ठेवून करी ना मारुती नागतोडा मारुतीने जावं योगेश्वर म्हणते या म्हणून त्याचा पहाय वेगळे येते आला आम्ही चांगले यंत्रणा घ्यावं तुम्ही मागं पहा मग दूर निघून सगळे हाताचं मारू लागले समर्थाचं जैसा का घेऊन त्याचा उभ्या शेती कृषीवाला परिणाम महाराज अडवले मुला पाहून हातच बसले कोटे नवडले वळे त्यांच्या अंगावर ते गाता बोले वाले चरणी त्यांच्या लागले म्हणते खरंच आहे वाले हा योगेश्वर महाराज म्हणते पोराला मुलांना तुमच्या करायला असेल ती त्रास झाला मारण्याने मजला की त्या श्रमाचा करण्याचं काढून देतो इच्छुकाचं तुम्हाला की गावायचं यावाचा भागावे ऐसे म्हणून घेता एक होतं गरीबाला हाताने तर पुढे त्याला सदस्य काढलेल्या मात्र होते त्या अवस्थाच्या उभीवळी सभास्थाने पहा पिळले आणि काया काढली तिची जसं नवाळी पोराचं सिद्ध केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हाकृत आलाय प्रत्यय ऐसे म्हणून कथली सारी हकीकत त्याला करी ती एकता अंतरी खंडू पाटील चकी झाला मग तोही दर्शनाला समर्थाचे येऊ लागे परिमार्द माळीला म्हणून ते यत्किंचित गण्या गजायचे म्हणे पाटील समर्थकाने अरे तुरे हे बोलणे होते दोन्ही ठिकाणी प्रेम आत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येईल आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे हा एका प्रमित जनते एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याचे सवय पाटला पडेसाठी काकी रयत गावची लेकरे त्यांची निशंशय श्रोत्याच्या सवयीने खंडू पडेवाणी परिप्रेम उपजे अंतकरणी पहा नारळा लागून वर करवंटी खोबरे हात याचा नाही त्याचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रति दिवशी महाराजाच्या दर्शनाला सांगतोस मला साक्षात करी गजानन भूमीवरी मग कार्य तुझे वैघरी मुग्ध होते त्यांच्या पुढे तुला नाही पोरवाडा माझा झाला वृद्धापकाळ नातवंडाचे बोल खेळ पाहू दे माझं डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करून करुणा पोर एखाद्या ज्यामध्ये तू खरा साधू असल्यास उत्तर पुरतील तुझ्या मनोरथ आणाई माझाही हे तर तडीच जाईल त्या एवे साधू पुरुष आशक काही जगत रही ओले नाही संत लाभाचा करून घेई काही आपला उपयोग ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलले केले मारुतीच्या मंदिरी बोले ते काय येणे रीती अरे गड्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याचे तुला लोक साधू म्हणते दर्शन केल्या तुझ्या प्रति इच्छा मनीच्या पूर्ण होते असे लोक सांगतात त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू विषय तुझ्या पायी ज्याच्या शिरात ओकारावा निपुत्रिका ऐसे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले ताम याचना केली आम्हा सत्ताधन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निघुती मग विनंती आम्हा परती कागती गिराण्या दुकाने पेठ्या हाती तुझे न गुण मिळवती जनशब्द यावर मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी मला आपला पुत्र द्यावायला हे ना पिके पाण्या वाचून येते जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या गण करी जाणे दुष्काळात जमिनी पडती उताने खात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालविणार तैसाचा हाही प्रकार तेथे न गती मानवाची खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था तू केलीश याचना आता मचकारणे पोराची याचना म्हणजे मागणे हे भीक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्याने ठेवताचे पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी हे एकदा कुकाजीचा आनंद झाला बहु तो काही लोटा दिवस समर्थ वचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साठी 9 मास पूर्ण झाले तिचा लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदाला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसेल त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुड गहू पेरे भरपीचा दिला खाऊ गावातील अभ्रखाना थाटात झाले वारसे भिकू नाव ठेवलेचे पुढे वाढला असे शुक्ल पक्षीचा इंद्रपरी आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो सापडे होते अशुद्ध प्रत्येक आपल्या गावात एकमेकाचा करण्याघात सदा इच्छित मनाचा लेशनाचे प्रेम आता शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2 एकमुखापुढे श्वान एका गुरु रोगडे त्याचं झाले शेगाव तर पाटील येते देशमुखात 36चा आकडा
सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली नदी पाहून बालंटाणा आहे कारण पाटलावरील सवड पूर्ण मिळाले देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगेने शोधे तुम्हा प्रत ही जबाबदारी खाणे सत्य आहे प्रत्यक्ष देशाची. हा दास गणुवीरेची श्री गजानन विजय नावे भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. हे गोप गोपी मनरंजन आहे दुष्ट दानव मर्दना श्रीहरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकाचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे असे माझे ग्राहकरी तरी त्याचे सांग करुहरी सेवन मी कवडते कवड्यारी गिरवाणाचा नसेगंध त्यातून माती माझी मतिमंद कमलातील मकरंद वेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ शिकते तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदवी बांधलेले काम जरू करू तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही जातो तशा तरी अंधत्वाचा आला आहे दृष्टीते ऐसा सर्व बाजूंनी मी विनंती आग्रह सर्व घराच्या पाण्याला लागून दाबण्याची गरज असे विभागी आणला तरी विहिरी भरतात निवड खटकाचं फुटकाचं पाटा पाण्याचे पांडुरंग आयुष्याच्या चौकृपाचा दास म्हणून हा भुकेला साचा घास एका गेला ते देशमुख पाटला ते मुक्कामाचे दुबळी पाहून येऊन बैसले हे ऐकले त्याच्याची ती नांदे दुबळी त्याच्यातही करे होळी अवघ्या चुकाची रांगोळी विचारही होत असे शैरक्त शरीराला दुफारी रोग समाजाला नेत्र संयमात अजूनाला प्रयत्न करीत निवडत येतं असं तऱ्हेच्या काठावर रेशीमका जायचं मला करू लागला शौचालयाला कंडू पाटला पुढे पाटीलगावचा अधिकारी पाटीलगावची पांढरी काही कामा म्हणून खरी कुरबरी झाली उभे टाकत तो असे मऱ्या महाराज रेशीमकाचा ज्याला जरूर तो बोलला उडे उत्तर खंडू पाटला काय पाटील म्हटला त्यावेळी तुझी नाही बरी गरिबाने पाहिली आपल्या पाटील कोणाला मानायचे वाचावाचीचे कारण होते असे शुल्लक त्यांना कागद खायला लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्यावायचे सांगितले होते महाराष्ट्र किंतु असे आपल्याशी चिलीचा टप्पा द्यायला हा ते ऐकून वल्ला महार मीना हा टप्पा नेला देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असं आजोदीने मीना टप्पा जाय घेऊन तुझ्या हुकमा लागून होता तो त्याचा काठीचा केला प्रहार महाराज हातावर पाटील मोठा जोरदार आणि रामी केला प्रहारा त्या प्रहारेकडून हाताला उडून महाराष्ट्र दोन्ही पत्त्याला भूमीवरून पाठवून प्राप्तांनी नेला उचलून देशमुख मोठा हातही पाहून देशमुख ते संत झाले गावात ठाणं गोष्ट झाली आपल्याबरोबर काढण्यावली येण्याची भूमी आली ती वैदिक न खबर त्यांनी त्या महाराष्ट्र सरकारने कचेरीशी समजावले अधिकाऱ्याची कोठे नाटे विवधव कोठेही दोन पुस्तके आपल्याला एकटीच तिथं काट्याचे कवचातून ऐकून ते अवलोका फिर्याद त्या महाराष्ट्र पुस्तकातून नोंदवलीसाठी आज्ञा झाली अधिकाऱ्याची अग्रजाला मला वाटेवर ना होणं म्हणून धोके गेले घाबरून काही विचारच होते ना खंडू हताश होऊन बसा तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजाला साकडे घालावे त्या साधूच्या बातमीने संकटाचे निरसन करणारा कोणी आला नाही ना या मराठी लौकिक केला नमस्काराची रडेवल्या पायावर महाराजांना कठीण भारत प्रसंग तो माझ्यावरील सरकारी कामानिमित्त मी एका महारापुत्र सध्याबाची ताडीले सुद्धा करा दिले काठीना त्याचा आईचा परिणाम झाला काट्याचा नाहीटा गेला देशमुख मंडळीने मला माझ्यावर इथं करायचं त्यामुळे पहिलं मला होण्याचा व त्या प्रसंगाला समर्थनाच्या इज्जतीला तुझ्यानं कोणा रक्षिला उद्या येतील राजदूत मला इथून नेण्यात आता वेळी ठोकून पाहता इथे आज ऐकले त्यापेक्षा गुरुवारा करा माझा इथे चुकी राहील सरवारे देतो करा वेळ करू नका अब्रुदारा कारण वेळीचं येतं म्हणा अपराध माझा त्यातून अतिरिक्त तयार त्या अपराध उभे खाण्याचा हा डोंगर झाला त्याचा अभिमान माझ्या आपलीचा झाला तर म्हणता एक आहे जय लक्षाच्या वेळेला अग्निकाष्ट फंक्शनाला होता अजून तयार झाला केवळ आपल्या अग्निकरण त्याच्या छातीमध्ये तिथे करावं लागते ना ऐसे वधून समाजाला पाठी रडू लागला असं आता तो झालेला पूर्ण नेत्रा वाटे गरजी मानते चिंता तुला आधी झाली होती कारण आई त्याचे शोधकार्य सांगायला पोचली तिकडे समजण्यामध्ये दोन्ही हाती कवटालेले खडबूत वाटला हृदयाने त्यांचे सांत्वन करावे अरे काम करता पुरीचा करता ऐशी सांगता येईल आता वरच्यावरील गाणं सत्य त्याची चिंता होऊ नको सार्थदृष्टी बळावता ऐसे तो होते दादा मागे कौरव पांडव तर स्वार्थाला विपट सुद्धा परी पांडवाचा फक्त ते न्याय करा होता म्हणून पांडवाकडे सहाय्य केले भगवंताने सत्यासाठी महाराणी भाग पडले कौरवांना विवाह घेऊ नको तो शिरेवर कशी पडणार आणि ती जरी केला जवळ देशमुखाने आपल्या कोणालाही आवणारा अमृत्य सेवा वया पुढे मधू खाटला आणि करून विनंती प्रेमाने नेले राहावा करणे समाजाला ही जगली असं पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले होते ते 10 पाच तैलमी विद्वान असते कर्मठ वेदावरील किती परिगणाचा लोक किती राहील त्यांचे विशेष ते काही वेळ म्हणून समर्थनाकडे आले जाणं तेही होते कांगरून घेऊन आणि याचे मध्ये कामाला तुम्ही कशासाठी भेटीत झाला विद्याविद्येला आरोग्याला निरंतर हिन विद्यापीठाची मोक्षदात्री आहे त्याची बांधले चालीची किंमत काही राखावं मी म्हणतो ऐसे म्हणा खरे सरमणी यांना मुलीतमुळे भाविकांना सोपं आणून काढू नका वीर त्या ब्राह्मणाने मांडण्यातून केले जाणे स्वतः जय समर्थाने त्याला म्हणून त्यांना बैठला पहिल्यांनी ते पण झाला अधवैजन पैसा भूकवारी करण्याच्या भयमणी वाटले त्या सूर्यमध्ये झाला गावामध्ये विकासातून जयजयकार त्याची किंमत असणारी विप्रवृत्ती आपल्या हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेळा याच्यावर नांदतात प्रत्यक्ष हा विधाता तो दुसरा टंका
यावेळी जास्त शंकर संजय हा भोलानाथ कर्पूर गौरव नीलकंठ पार्वतीवर हा राजे राजेश्वर आहे केलेला तो मला देश आवडी समर्थाचा बोल मला त्यांनी आधी होता ऐकला म्हणून त्यांनी तडा दिला एवढ्या आम्हाला गोसावी म्हणजे पाटला श्री रामाव तीर्थवाशी जातो रामेश्वरन श्री भागीरथीला घेऊन गंगोत्री जन्मत्री केदार हिंगराज गिरनार दाखर ऐच्छिक क्षेत्रीय करा काही काही फिरून ब्रह्मगिरी गोसावीचे आम्ही आहोत शिष्यताचे महाराजही आम्हीचे आहेत संप्रत बरोबर हे मा साधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंधा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या बरोबर भाग्याने शिरापुरीच्या आहे जिथं आम्हा द्यावे तुम्ही खुशी ती गाईसला कमाले ती एका करू ना आम्ही गोचावी वैरागकरिता जाणता होगा वेदांत गर्दी असल्यामुळे तर यामध्ये एका कृष्णाची म्हणे त्यावरी तुझे दोन पुत्रहारीचे वेळा करी घेतल्या चूर्ण भाकरी मळ्याचे विहिरीवरी बसले गोसावी बहिणा समर्थाच्या समोर एका चक्राभितरी सगळ्यांसाठी लावली खरी आपापले समोर संत दर्शन घ्याव्या लोकमंत्री चक्राला निरूपणाचा भाग्याला येथे पत्रायचा पैसाला सानुभवाचा पुरुषा त्याच्या एकाला इतिहास एके पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्याचा रागाला काही जावटी गोसावी बाजल्या काळ्या पैसाले होते का चिठीनं आता विजयाची तुम्हा वाचून दयाळ तरी समर्थ बोलले वाचे भास्कर अग्नी विझवण्याचे कारण नाही तुलासाचे जलमुळी चाल नको अहो महाराज ब्रह्मगिरी या पैसा पलंगावरी तुम्हा आहे अवघत घरी भूतगीता साकारले त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ ब्रह्मानच आणि अणाला याचा प्रत्यय दाखवा नैनंचिंतनची श्लोकावर व्याख्यान केले एकप्रहार आता का मानिका दर या पलंगी असण्याचा जागा बसकर लवकरी ब्रह्मगिरीला करीधरी आणून बसवी अत्याधरी या जडत्या पलंगाचं ऐशी आज्ञा राजधानी स्थिर हल्ल्यामुळे नाही श्री प्रल्हाद तया दिवशी तो उभा केला अग्नी तसे लिहिले पुराणात श्रीवासाने भागवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंत जाविलेसाचे फळावादी कृष्णाजीचे श्री गजानन साधने ब्रह्मगिरी म्हणे भास्कराची मला न पलंगाची महाराजाच्या अधिकाराची मी नाही जाणीत आहे तेला मारी भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या समोर राहायच्या नैजन झोती पाव हे खरे करून जावा वाक्य ऐसे बोलता महाराज देखील गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीत मी पोटावर आहे संत शिरापुरी खाण्यापुरत मी झालं शिवावी माझ्या अपराधाची क्षमा साथ करी बाजूने भय नाही हे करे तरी महाराज आमच्या कर्जा खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहतात महामा धरती बरे म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञानजेटी गोसावी झाला हिमपुटी टोला काही बोलला लोक विनंतीचं दयामान खाली उतरले गजानन तो पलंग पटला कोसळून एका फळीला लागले त्या अवघात होता जळाला जो भाग शीर्षला तो लोकांनी विजवीला धावले साक्ष जाणे इतरांची ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान अवघा झाला गाता आपल्या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंधर गौरव गौरीसाचा ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा चालूभावचे झाले दिवशी शंकराचार्यांनी ते प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी स्वामी समर्थाचा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातकाळी उठून गेला कोणाला भेटला शिष्यासह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी पडली अवघ्या गावाशी धोता आला पहावयाशी मळ्यात जळलेल्या पलंगात हा दासगोविराचे श्री गजानन विजय नावेवृत्त कारो भाविका भगवद्गीता हेची दासगो शुभम नवतो श्री हरिहरा प्रणवस्तु श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक श्रीराम समास सद्गुरु गजाननाने घरात तो एका मोठ्या पाठीस स्वामी गजान झाले बळापुरी पुकार झाली गजाननाने ती गेली मंडळी धावू लागली दर्शन घ्या पाहिजे रामदास वगैरे दिवसभर कधी राहिला इथं शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्नबोडे वाळे कृष्ण अरे गजानन माझी मूर्ती हल्ली तुम्हा श्री गणेशाय नमः हे अरूपावे पूर्ण ब्रह्म पडणारे सज्जनाच्या विसाव्या मल्लपत्ती लोटे नको देव हा दास म्हणून नको परक्याचा आता म्हणून माझ्या पातकाचा नको अनु विचारायची ती नारायण माझ्याकडे झाले पुण्य हे ठाऊके बदला म्हणून फार काय तुला बदल दावड्या वेळ गेल्यास ऐसी स्थिती आहे जरी परिदेवा कृपा करी ओढाचं गोदावरी पोटी आपल्या घेते तैसे तो करावं रुक्मावगे निवार पातकाला नवरदेवा माझ्या ठाई एक किंचित तू आणीला म्हणा अवघेच काही घडू नये त्या रंकाचाही राहतो तुझा लादता बसविला असो एकदा पुण्याराशी गेले अमरावतीशी जाऊन उतरले सदनाशी आता मिकाजीच्या हा आता मिकाजी सुद्धा अमरावतीचा असेपर्यंत मोठा अधिकार हातात होता त्याचे विधव कायचं प्रभू याची जाता हा संताचा प्रेमी तो सुधाचार संपूर्ण गृहस्थाश्रमी वाटतात तसे त्याच्या घरी समज गेले ते त्याने सांगू बुजले मंगसलाने घातले उष्णदकाने गजानना उठली नाना प्रकारची अंगा लागली साची वृत्ती आनंदाने त्याची संत सहवासी तेजवा पर्वती काठाचा द्रौपदी आरती झाली पुष्पांजली समोर दर्शनाला लागली जाती झाली बाजूच्या लोकांची प्रत्येक ऐसे वाटत आपल्या घरी नव्हे एका संकल्प पूजन त्यांच्या रीती
इच्छा अशी बहुता झाली परी थोडक्यांचे मनीषा बोलले सगळी पावले लागणार बोलले पुण्य पाहिजे बोलत तर ते ज्यांच्या पाहिजे होते समर्थ गेले ते काकी साधूचं उभे करते अंतर्ज्ञाने करून गणेश कृष्ण कापड उभरातीचे ग्रस्तकडे वकिली ते ज्यांच्या तुम्ही ठीक बरोबरच्या पडते की दादासाहेब आमच्या त्या म्हणत होते वरात आमच्या असेल भाविक असेल तर ब्राह्मण शुक्ला देवली त्यांना विनंती करता तरी महाराज आले त्याच्याकडे तेथील झाले याचवेळी समर्थाची पूजा गणेश आपल्यामध्ये होता लिंगात आणि चंद्रमा हा सदनी साधू नावायला नशीला पाहिजे बोलत तर कापड्या लागून हा साधू नावाय सदनी समोर पडले ते आनंदाने उघाडतं तर नको चंद्राबाई म्हणे ना ताईने पटे माझ्या तिथं सांगे बाजू म्हणत होता सध्या साधू येतील तुम्ही करावं त्यांना नुसती सध्या येण्याचं विनंती गरीबावरही रस्ते प्रीती संतांची ती विशेष बरी आपण बोले ना छातीच्या चोळी लागली बोलाव्याशी निज सदना श्री गजानन साधू ते महाराज वजयकर गणेश आपाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझं सदने वाटते काही वेळा बसा अरे चित्ती असेल तर बोलावे भिड्याने जनता कोणाची वैसे महाराज बोलता गणेश आपाच्या चित्राचे चित्राला जागून बोलावण्याचं चौकाला भेटाने आपल्या मामाला वाडाभाऊ नाम ज्याच्या हातला वाडाभाऊ कारण समर्थाचे लागले त्यांना म्हणायचं साधूची चरण सोडून कधी जाऊ नये प्रपंच आवश्यक त्याचं कशाला गौचित्त केलं आजपर्यंत तोचा आता पुढे झालं काही असं आज पुन्हा म्हणून सोडी त्यांच्या चरण अमृताला राखून विषय कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला वाडाभाऊ हजरवला होता उद्धव राहिला दुसरं काही कारण असं काही दिवसांनी शेगाव आले पडून मड्याची जातात आणि आल्या मंदिर मोठे त्या मंदिराच्या पूर्वीच एका जागा होती असं गजानन पुण्यपुरुष येऊन बसतात ते बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळीसाठी त्यांना सगळ्या माहिती सोडीले समजले म्हणून आला धाव त्या वस्तू जागेवर सत्य महाराजा करून दंडवत अधवन वेचाला डोळ्यातून वाय पाणी खंड त्याला नसेल आणि वस्त्र टाकले भिजून आठवणचे त्यांच्या मालकीचे ते तुम्ही राहून प्रमाणात मर्जी नसेल तरी चला राहते घरी ते खाली करत ते सगळी तुम्हासाठी द्यायला काळजी की तुम्हाला होतं मला काही प्रिय नाही हे कळल्यावर वर्तमान अवघे पाटील म्हणाले तेथे धावून आले महाराजा विनू लागले दिसत ना या बोले हरियाणे नारायण महाराज बोले त्याची विजय या जागेशी येऊन बसला आजच्या दिवशी ते तुमच्या हिताचं होते पुढे येले करून आता नका भाषण वादव घाटे निर्मूलन करायला विसरू नका जितके जागी जमेदार तितके न करते विचार मागचा पुढचा ठालचा हे तरुणे त्यांच्या टेजा मकटलाची भावनाला वेगळी महसूल तद्गृहाशी तोडाई लागवला ते काय त्याची विचार आजी कृपा तुमच्या तिनं राहणार कोणत्याही कारणाने बघणारे आला ते तर घालू लागला समजून यांच्या मर्जी विरुद्ध मला तर तुम्ही येणारे गवाजावरून देवाला तेव्हा सांगा मी काय केले आपण त्याची बाळ ते सारख्या सकाराम हासल कर आई मला जाऊया तो जागा देण्याचा विचार करणार नाही वाटे सकाराम देईल जागा पुढचे करू आपण मुगा मध्ये अवघ्याचा इतर भागा घेता येईल सहजाची समेट अवघ्या बाळाभाऊ पिता बरोबर तिचा गणेशापर रामचंद्र बरोबर त्याच्या घरी राहत होता बरोबर हे पाच पांडव श्री गजानना शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची अतिवृत्त झाली त्याची परवानग्याने नोकरीची गेली इतकी थांबला पत्र येते वर्षभर बाळाभाऊ येण्याकडे परिवारानंतर काहीच्या जाते आहे ना पाच कर्माने गुरु राय हा सगळ्या वेळा काय म्हणून नाही इच्छे जाय आपल्यापासून कोणीकडे तुम्ही दावा ते मला म्हणजे जवळ करील करा रत्न चौदाव्या महिला बद्दल हातातून हल्ल्याचं लकडी बाजून माकड पाहणं हवी कधी मोठमोठ आले ते वाढ वेळ लागते वजनाला एकदा वेळेस घालून दिले बाळाभाऊ कारण फळते आला पडून राजीनामा देणे बाळाभाऊ शिका शेत वाचता बोला त्याची कार्यामध्ये त्रास देते याच्या आता माझा वडील बरोबरची चर्चे बोले बघा एक मोठे घेतले भरू काठी भेटले तिने मानायचं ते आता लोक बोले काही पडून सजून त्या मठाला हरी बाळाभाऊ तसाच वाला समर्थाच्या पूजा मोठे या प्रकारचा शिष्य समुदाय पळसुटला कोणी बोलावून त्यांच्या आवडीच्या मंडळीचे मकरलाल कृष्णाची धावून आली मोठा म्हणजे समर्थ हात धरणाऱ्याची कोणी तयार होईना मकरलाल म्हणे भीती समर्थ हा आपलं फक्त पुरी झाले या प्रथा आता आयसे थोडं आयसे एकदा भाषण समर्थ बदले हसून हे असंबंध भाषण का करिता करेना वेळा बाळाशी वाढले नाही त्याची तुरीले निरगुप चांगले म्हणजे येईल आता त्या योग्य भास्कराला बाळाभाऊचा अधिकार काढला मग तो हिना पुन्हा बोला वेळेकडे बाळाशी सोने कसा शिवतात तेव्हाच त्याची किंमत करते आश्चर्य झाले समर्थ जाते तो प्रकार पाहणार चुकला नामे अगरवाला होता बाळापुराला चोते त्याच्या आग्राला काय एकदा आढळते तिने गावात विराळ मुलामांचा तुडो दावे सशक्ताची हुंदा डावे शिंगा पडार तिला होताना मी परगाव नेऊन दिली होती सगळं परिचय आली पडून त्याला सांगा काय करू ऐसे एकता लोक म्हणते आता याला येतो किती गोविंद आता घोडा म्हणते समर्थाने घरी केला तुझी या गाईला घेऊन जा शेगावला सरपण करी समर्थाला म्हणजे वगैरे संपले साधून गाई दिल्याचे पुणे तुला घोडाशी त्या गाईच्या पाला समर्थापुढे येतात छान गाई घालते आणि तिने लोचनी आणून पाहिले त्या पुण्य पुरुषा महाराज म्हणाले वगैरे हा काय तुमचा मूर्खपणा गाई शेषात ना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधले तर गळा साखंदाटा डाळीले ती शिंगाची तिचं तर केली सराटे काताले जगत आहे मला तिला बांधलेला आहे तेवढा कधी पसंत झाला तिला हाताचा करा मुक्त तिने म्हणणारे कोणाबद्दल बळी जाऊन तिला हातात छाती कोणाची होईना जो तो पण मागे सगळं त्याच्या समोर आले तरी आपले पुनीत करे बंधले तोडले धुनीचे बंधन वगैरे चित्तावली गाडीचे खाली आली फुले पाहिजे किती झाले वंदन करावे खाली करून प्रदक्षिणा तर केली तिने समर्थाचे दिव्य चरण टाकू लागले की विना पैसा प्रकार त्याच्या तोळ्यांनी पाहिलं समर्थाच्या प्रभावाला शिष्य जाणू शकला सरळ समर्थाच्या नावाचा बाळापूरची मंडळी 12 पोळा निघून गेली गायचे तिची राहिली शिगावची मठावली त्या दिवसापासून साधन तिला तराध्यानं सुद्धा देण्याचे अवघे तिच्या अवघे कृपा केले असेल तर परिणाम आला किंवा
किंचित खर्च झाला वेळ गेला. त्याने समर्थाची काही कर्णप्रकरणे ऐकली होती म्हणून सहा परिवार सत्वरती आला. शेगावमध्ये रोगविधी चालवणार छोटे त्या लक्ष्मी दोघांना विकून जाणं आणले त्या पठ्यात कन्या दिवसाच्या क्षमता काय यावी म्हणून माझ्या कुंका लागून टिकवायची. त्यावेळी समर्थपणे आंबा खातो टिकून तोच पीठ मागवली त्याला कुंकाल देतात जाते हा प्रतिष्ठा वैदिक परिवार तुळशी करायला खासकरपणे अहोबाई आता नवसा येत नाही आपल्यामध्ये जाऊलाही झाले कारण आहे प्रसाद आंबाचा धोका तुला समर्थकरी पाचून झालं टोकात घाले खावायला आपल्यामध्ये काढणे याने दिवस रक्तपुस्त लागले शेगाव काय घडले ते सांगावे साकारले वाहिनी वगैरे वर्तमान कळविलं लोकांना नानाचा तो प्रसाद म्हणा दिला समजून म्हणू लागले आणि आता कलीवरी खावायला असतं तरी अमृतातून मीच तरी आपला तपा दिला त्याप्रमाणे मी केले असं कडे खाऊ घातले हे ज्यांनी जरी येईल ना त्या वाटेवाईचं अवघे शोषितांनी वर्णिले निघंटांनी कथांनी शारांनी म्हणायचे तर तुम्ही तो प्रसाद दिल्यावर पाहिजे होता भक्षण केला पत्नीच्या पुण्यपतीला उपयोगी पडत असे ऐसा वजवला काही न करी त्याचे उपयोगी पडत नाही कृपादेव त्याचे लक्षण करा झाल्यावर आल्याच्या माझ्यावर पाय लावून पडते मी आलो त्यासाठी कलाकारांनी ज्ञान देते मला नाही करायला मुक्ती नाही असं म्हणत होता आग्रह त्याचा विषय पडला महाराजांना कारण झाला तेव्हा रुपये करून आले लक्षण ऐसे चालू कमी पडायचे करू नका मला दिले तू आपल्या घरात आता एवढे योगीदार फेकून देईल रस्त्यावर लक्षण काही नाही मला म्हणून आहे त्याचे आम्ही पुणे समर्थ आले करून ₹100 राजे म्हणून कोटून तिथे बाजार जडेकडे वरून पाहता देशाच्या परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्याच्या भरले सोडून त्याच्या घराची उपाशी निघाली पुण्यराशी दांभिक अशा सिद्धाशी संतान होती पुस्तकं ते त्याच्या घराची धरण झालं त्याची गरज समजतात ते कोण जाणे तिचं प्रथम महाराजाचा एकभक्त पुंडलिका नामे मुंडगावी हा शेगावची करीवारी समर्थाविषयी प्रेमवारी हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याचं गावी ठाकावे एक ठाकरे न होते काही निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी बसत नसेल ती दामिक होती फार सदा दंबाचा बाजार भरभरून बोलली नारी न हाचा निंदा ती याचा ती बोलली पुंडलिकाला जन्म तुझा वाया गेला काकतून ऐकला सद्गुरू तू आपणाचे गजाननाच्या वाऱ्या कशी सद्गुरू त्याला मनुष्य बली त्याने सांगा तुझी मंत्रकांनी कथीला का अरे विधी वाचून गुरु न होतं कधी जाणं शेगावचा गजानन वेदापेक्षा साच असे तुझा ताप झाला करा म्हणून तर मानिशी त्याला या काकली न्यायाला बळी पुंडलिका बनू नको गिन गणात हे भजन कृषापरी आचरण कोणाचाही काही जण ऐसावणी भ्रष्ट तो म्हणून तुला सांगते चाला अंजन गावाचे केजाजीच्या शिष्टात ते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणं ते एका कारण उठून जाऊ पातकडे गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुरी म्हणते पंथाचे दाविता याची लक्षण एकाही गजाननाच्या नसेताई म्हणून वेळ न करी काही चालाने गावते तो भोकरी पुंडलिक होता मनाचा भागीच्या भाषणे ते चित्ते त्याचे घोटाले त्याने ऐसा विचार केला उदय गंजनगावला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीची बोललं जाणं अंजन घालावं लागूनच आलं होतं तुझ्या सगळे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निजला तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते एका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचाने थेट समर्थाच्या परी पुरुष म्हणाले पुंडलिका अंजन गावी जातच का लोक कानगोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकाचे काय गुरु होती साचे नाजी दंबाचार्याचे तम पुंडलिका पडू नये तू इकडे खरी काना मंत्र देतो तुझं कारण गणगण ऐसे बोलू नकासा ऐकता पुंडलिकाचा आनंद ती झाला पाहू लागला निर्पुण स्वप्नीच्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावीच्या स्वामी पुंडलिक म्हणे गुरुराय पादुका द्या मला सदा नित्यपूजा करावं आवडे आणखी असं नसे बरे उद्या 2 प्रमाणे दिवस एका साजरा पादुकांची पूजा करून आम्ही तिथल्या घेई तुला पादुका त्या गावाला सगळ्याचा उलगडा काही होईना संशय म्हणीचा जाईना म्हणून स्वामीच्या भाषणाला वाटून लागला आजवरी स्वप्ने येऊन दर्शन त्यांनी दिले माझं कारण कशी भागी ठाकरून तेही स्वप्ने कथन केले तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समज काय अर्थ की म्याला पादुका करून म्यागारा भेटेन ऐसे त्यांचे आहे म्हणा हे काही कळेना मी कधीच्या मागितले पादुका त्या होत्या मला त्यांनी मशिदीला मग नाव घरी भागी ठाकरीन बोलवणे अंजनगावी चाला तर मोक्षगुरु करण्याकरता दिसू आहे लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाश पुंडलिका म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तुझं अंजनगावा करणे मी जो रजपूत गेला होता शेगाव होता दर्शन स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी तो जेव्हा मुनगावला येण्या परत निघाला तरी बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज या पांडुका पुंडलिकाची दया देई याच्यापाशी समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका जामसिंगास बोलले ते का भोकरे धोका पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यासही आद्या नेऊन करावशी पूजन ते झामसिंगावी कोण पादुका घेता आला झामसिंग आला मुंडगावात तो पुंडलिका भेटला वेशी तो पुसू लागला त्यापर्यंत कुशलवृत्त समर्थाचे प्रसाद मला द्यावयाशी काही दिला का तुम्हापाशी हे एकता झामसिंगाची मदाश्चर्य वाटले सवय घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले पुंडलिकाने स्वप्नीची गोष्ट त्याला कथिली साची ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली व लगेच पादुका काढिले पुंडलिकाच्या हाती दिला त्याचं अजून आहे तबला मुंड किंवा गावात त्याच्या घरी
दोन प्रहरी पूजेला कुंडलिकाने केले जाणं मनोभावे करून त्या प्रसादी पादुकाचे पहावे ते खरे संत सांभाळे ते आपले भक्त आड मार्गाने किंचित जाऊ न देती तयाला निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पूर्वितात ते येईल ध्यानात या कथेत ऐकता गेल्या मनोरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणं येऊन बसतील ते ठाय भक्ती सुच्छिरभूत अंगना भक्ती वारांगणा तिच्या नादी लागलं जाणं विटंबना सर्वत्र सन्निधीला सोडू नका धर्मवासना टाकू नका शत्रूंना वाना एकमेका तरी शक्ती वाढेल असे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वरळ प्रांताचा हे कधी विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा श्री गजानन चरित्राचे हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकाच्या गजाननाची अर्पाव वाहे अभ्यासाच्या माना 21 दुर्वान करू पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननाचे सद्भाव जो मानवाचा तो दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक हे दुर्वान करू अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विविध हो ती अर्पून गजानना पारायण रूप पारायणास करो सर्वदा मजला गुण हीच आहे विनंती शके 1861 प्रमादी नाम संवत्सरात चैत्र माझी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कडसा गेला शेगाव नामे ग्रामीण झाला तो गजाननाने पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती जास गणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविका प्रत भव सिंधू तारावया शुभम भवतु श्री हरिहरा प्रणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ से एक श्री
स्वस्ति देव्यदेतिरनरमणा स्वस्ति पूषा असुरो ददातु भद्रया सर्व आकाशातील देव सुद्धा इथे येऊन बघत आहेत. सद्गुरु दत्तात्रय गजानन माऊली आणि आमचे महाराज सगळेजण इथे आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा ब्रह्मोत्सवाचा उत्सव इथे पार पडलेला आहे. अनुदादा सांगतील आता पुढे काय आरती वगैरे जे काही असेल आरती होईल. आरती संतांना द्यायची.
करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर विषे तुझाची कंठे गळगे माळ वृंदावनाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मारा स्मरणे मात्रे मारा भावनापूर्ती जय
Hare
जाई पापे वाहुनिया आरती गुरुराया भगवतो वंदी तो चलना से हर भजन कटासे आरती तोरा गया ब्रह्मांड हुनिया आरती गुरुराया कवि रतन बाबा गुरु कर दाया भव सगरे कराया आरती गुरुराया अम्बे जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे गुण आरती होइया हम सब उतारे तेरी आरती माता तेरे भक्तों पर पीड़मणि है भारी माँ माता तेरे भक्तों पर पीड़मणि है भारी माँ दानव दरबार टूट पड़वा दानव दरबार टूट पड़वा सर्वेश्वर मतवारी सो दिलो से तू बलशाली आयत गुरु जाओ वाली दुखियों के दुखहरे निवार होइया हम सब उतारे तेरी आरती गुरु है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे गुण गाए आरती होइया हम सब उतारे तेरी आरती भावे के गाए सजग में बड़ा ही निर्मल राता भावे के गाए सजग में बड़ा ही निर्मल राता भूत गबूत सुने हैं वरना भूत गबूत सुने हैं वरना माता श्री माता सब पर करुणा बरसाने वाली ममरो हर्षाने वाली नैया भवर सुकुमार हो भैया हम सब उतारे तेरी आरती अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए आरती हो भैया हम सब उतारे तेरी आरती नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना हमको मांगे मांगे मन में हमको मांगे मांगे मन में एक छोटा सा थोड़ा सबकी बिगड़ी बनाने वाली लाज बचाने वाली कुटियों में संत को सवार हो भैया हम सब उतारे तेरी आरती अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए आरती हो भैया हम सब उतारे तेरी आरती हो भैया आरती हो भैया काशी भूतात्मज
भगवान की जय, संत गजानन बाबा की जय, श्री पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, श्री महालक्ष्मी जगदम्बा माता की जय, समस्त सद्गुरु हरि भगवान की जय, समस्त सद्गुरु श्री सतगीर भगवान की जय, सभी देवता की जय, सभी साधु संतन की जय, हरि ओम जय देवा सानि धर्माणि सजंत्र पूर्वे राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं श्रवणाय कुर्महे सवे कामाय कामेश्वरो वैश्वरो कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समस्तपर्यायस्य सार्वभौम सर्वायुष अन्तादापरार्धात् पृथिवीं स्वर्गप्रणदाय एकदायति तदापेक्ष श्लोको विहितो परिविष्टारो मर्तस्यासुरे आविष्टस्य कामप्रे विश्वे देवाः वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ पूर्णब्रह्माय विद्महे सच्चिदानन्दाय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्। ॐ नारायणाय धीमहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ॐ दिगम्बराय धीमहि अत्रिपुत्राय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात्। श्रीमन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि नमस्कारं करोमि श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पिता माता बंधु तुझ बिना से को नमदला बहु अन्यायी जानी काये जपत पूजा साधनती कृपा दृष्टि पाए शरण तुझालो गणपती सदा सर्वदाय भूत तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा वेशूर गुण नंदा रघुनायका मागणेशा उपासनेला जुळणार व्हावे गुरुदेव सदा पावना म्हणलो भुवरी विसंबंधन गायटिया पुण्या कधी वासना गरी पडनतावरी बहुदयाल रोषाना आलास जगया मन्या परमुनी सुवाटे जन समर्थ मुराजा भुजवी नाम नारायण म्हणून तू प्रार्थना सतत करून या करा गरी पडनतावरी बहुदयाल रोषाना क्षणात आगे रसुर देवया वापिला क्षणात
कसलेल्या स्थला क्षणात स्वरूपे निधी विद्युधारीची जीवना हरी पदरतावरी बहुदयाल रोषाधरा अगाध करणी तुझी गुरुवरा लोकांकडे तुला तुझी तुझी आश्रता की नानागरी कृपा अंतरागरी कधी गौतमीच्या दिला हरी पदरतावरी बहुदयाल रोषाधरा समर्थ स्वरूपाप्रती धर्मचा समानापुरी तुम्ही प्रगट झाला शिष्य बाळ कृष्णागरी हरी गरुड घेऊन दिली भेट भीमातीला हरी पदरतावरी बहुदयाल रोषाधरा सच्छिद्रलोके प्रति पदीय पाहे लागता जला गुणाधरी जशी नर्मदा देहाता असा सच्चिदानंद समर्थ माझी गिरा हरी पदरतावरी बहुदयाल रोषाधरा आता बहुलोका पदा मुजा वंदितो पडो विसरणा कदा पदी हेची मागतो तुम्ही मरदा करधरा निडुल्या शिरा हरी पदरतावरी बहुदयाल रोषाधरा ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी जरूप तुझे मी ठेवितो सगळ्या ठिकाणी हे तुझे सद्गुरु पाय दोडी श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नानी कानीच पापानी कर्मानिच तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देवं परिपूर्णं तदस्तु आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां सेवन लानामि क्षम्यता परमेश्वर क्षमा परमेश्वर श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ बसलेल्या लोकांना विनंती आहे एका तुम्ही संत माय बाप कृपावंत कीर्तिवाणो कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा भराया करण अवतार भराया कारण जय देवा
योगी योगेश्वर हाती हाती एक जाना योगी योगेश्वर हाती एक जाना योगी योगेश्वर हाती एक जाना योगी योगेश्वर दयाची बाई ठेवा तासी रे 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 विवाल पारा भगवंतीचा तरी वाल पारा भगवंतीचा योगी योगेश्वर हाती एक जाना योगी योगेश्वर हाती एक जाना तरी वाल पारा भगवंतीचा तरी वाल पारा भगवंतीचा योगी योगेश्वर हाती एक जाना योगी योगेश्वर योगी योगेश्वर हाती एक जाना योगी योगेश्वर योगी योगेश्वर हाती एक जाना गणुदास म्हणे आली परवणी गणुदास म्हणे आली परवणी गणुदास म्हणे आली परवणी परवणी दास म्हणे आली परवणी गणुदास म्हणे आली परवणी गणुदास म्हणे आली परवणी गणुदास म्हणे योगी योगेश्वर हाती एक जाना गजानन गजानन गावितारान गजानन गावितारान गावितारान योगी योगेश्वर हाती एक जाना
गजानन श्री गजानन हरि गजानन गोविंदा। हे गजानन श्री गजानन हरि गजानन गोविंदा। जय गजानन श्री गजानन गजानन गोविंदा। जय गजानन श्री गजानन हरि 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 गजानन गोविंदा। जय गजानन गुरु गजानन गोविंदा। जय गजानन श्री गजानन हरि गजानन गोविंदा। जय गजानन श्री गजानन गुरु गजानन गोविंदा। जय गजानन श्री गजानन हरि गजानन गोविंदा। जय गजानन श्री गजानन हरि गजानन गोविंदा। नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते। अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते।
गजाननाचे गण गण गणात भूते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात भूते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात भूते गजानना अवलिया अवतरले जगताराया 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः गुरु दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः गुरु दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः दत्तगिरी बाबा नमो नमः गुरु दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः गुरु दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः गुरु दत्तगिरी बाबा नमो नमः ओम दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः जय दत्तगिरी बाबा नमो नमः श्री दत्तगिरी बाबा नमो नमः गण गण गणात भूते गणि गण गणात भूते गण गण गणात भूते माऊली गण गण गणात गणि गण गणात गणि गण गणात गणि गण गणात भूते गण गण गणात गण गण गणात
गणगणात मोठे गणगणगणात 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 बोते 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 हो सोनियाचा दिवसाजी अमृते पाहिला सोनियाचा दिवसाजी अमृते पाहि प्रगट झाला सोनियाचा दिवस अमृते पाहिला नाम आठविता रूपे प्रगट पैझाला नाम आठविता रूपे प्रगट पैझाला सोनियाचा दिवस अमृते पहिला सोनियाचा दिवस आज अमृते पहिला बाळा रे तुझे ध्यान लागो मना बाळा रे तुझे ध्यान लागो मना बाळा रे तुझे ध्यान लागो या मना बाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुना